चीजी चिकन किमा टोस्ट बनवूया। तिखट चीजी एकदम झणझणीत होतात हे टोस्ट। हे टोस्ट मी हॉटेलमध्ये खाल्ले होते। एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ कापून घेतला आहे। कढईत थोडंसं तेल गरम करून कांदा परतवून घेऊया। चवीपुरतं मीठ घालूया। कांद्याचा कच्चेपणा कमी झाला पाहिजे। या पद्धतीने हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊ। त्यानंतर त्याच कढईत पातळ उभी कापलेली शिमला मिरची परतवून घेऊया। चिमूटभर मीठ घालून मिक्स करूया। या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। सबस्क्राईब करण्यासाठी कोणतेही चार्जेस लागत नाही। कढईत तेल गरम करून चिकन किमा घालूया। चिकनचे खूप छोटे छोटे तुकडे केले आहेत। ते 2-3 मिनिटे छान परतवून घेऊया। चिकन छान परतलं गेल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आणि मिक्स करूया। साधारण 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे आलं लसूण पेस्ट परतवून घ्यायची आहे। आता त्यामध्ये हळद, धणे जिरे पावडर घालून 2 मिनिटे परतवून घेऊया। हे किमा टोस्ट मी हॉटेलमध्ये खाल्ले होते। मला खूप आवडले होते। मग म्हटलं आपणही घरी बनवून बघूया। खरं सांगू का, खूपच छान होतं ते चवीला। लाल तिखट घालूया। तिखटाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता। वरून चिकन मसाला घालूया आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया। चवीला इतके अप्रतिम लागतात की लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे टोस्ट आवडतील। खिमा जास्त सुका करायचा नाहीये। वरून लिंबाचा रस घालून मिक्स करूया। खिमा तयार आहे। इथे गार्लिक लोफ ब्रेड घेतला आहे। तो तुकड्यांमध्ये कापून घेऊया। साधारण 1 इंच जाडीचे तुकडे केले आहेत। या पद्धतीचा ब्रेड मार्केटमध्ये सहज मिळतो। पॅनमध्ये बटर गरम करून ब्रेडची एक बाजू हलकीशी गरम करून घेऊया। सॉससाठी पिझ्झा सॉस आणि मेयोनीज समप्रमाणात मिक्स करून घेतला आहे। ब्रेडची गरम केलेली बाजू वरती ठेवून त्यावर सॉस लावून घेऊया। तळलेला कांदा आणि शिमला मिरची घालूया। वरून चिकन खिमा घालूया याप्रमाणे। या पद्धतीने खिमा ब्रेड घरी एकदा नक्की करून पहा। मोझरेला चीज वरून घालूया। पॅनमध्ये बटर गरम करून टोस्ट बेक करूया। वरून आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालूया। मध्यभागी वाटीमध्ये पाणी ठेवलं आहे। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर बेक करून घेऊ। चवीलाही खूप छान लागतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच खमंग रेसिपी सोबत। धन्यवाद।